दोन हृदयातून वाहे एक खळखळती नदी, शांत पाण्यावरी तरंगा सारखी कविता कधी, अर्थ लागे ना हवासा खूण पटता पटेना, पण नदीला सांज वेळी हा किनारा सोडवेना, कोण जाणे असा का हात सुटता सुटेना, वीण दोघातली तुटेना, 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 वीण दोघातली तुटेना. ओहे जावे काय झालं तुला? रडतेस कशा करता? तुझं स्वप्न होतं ना रोहनशी लग्न करण्याचं, झालं ना पूर्ण आता? मग आता कशाला रडायचं? बस एकदम रडणं थांबवायचं. तुम्ही कोणीच नसणार आहे तिकडे. बरं आम्ही कुठे जाणार होता? इथेच होत ना काय तुझ्या बरोबर तुझ्यासाठी, हो ना? आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, मी काय सांगितलंय, सगळ्यांशी आदराने वागायचं, प्रेमाने वागायचं. आणि ते प्रेम आणि आदर जर तुला मिळालं नाही ना तर स्वतःचा जीव जाईपर्यंत गोष्टी सहन नाही करायच्या. हा तुझा पिंट्या दादा तुझ्या बरोबर आयुष्यभर आहे, लक्षात ठेवायचं. काही वाटलं फोन करायचं, मला बोलायचं माझ्याशी, मला ठेवायचं नाही कुठलीही गोष्ट. मी तर अशी ना काळजी घेशील. रडायचं नाही, सुखी राहा. आणि हे बघ, त्या खोराड्यासारख्या घरात तुला राहायचं नसेल ना, सरळ घरी निघून ये. आय एम विथ यू. मी आहे तुझ्या पाठीशी. ओके? डोंट क्राय. मॉम, तू नको काळजी करूस, मी सुखाने संसार करेन. नक्की करशील ना? नाही तर उगाच माझ्या जीवाला घोर. मिठी नको मारू, माझा मेकअप खराब होईल ना मग. पार्टनर इन कराय.
अधूनमधून येत जा या म्हातारीला भेटायला. रोज आले तर नाही चालणार. नको वेगळंच नको. अरे आता तरी जरा शांतता मिळू दे ना मला. शू My sweetheart. काळजी घे. You take care. ठीक आहे. सांभाळ हा स्वतःला आणि नीट राहा. तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची. घ्याल ना? घेईन ना. पण नंदू आता तू नसणार नाही ग. माझी सासरी चालली. माझ्या दिवसाची सुरुवात नंदू मला चहा दे ग या वाक्यानं व्हायची. तुझ्या पूजा करण्यामुळं घरातलं वातावरण प्रसन्न असायचं. तर पूजेमुळे नाही ग, घरातलं वातावरण प्रसन्न असायचं ते तुझ्या आसाड्यामुळे. हो तुम्ही पण नीट राहा आणि औषधं गोळ्या सगळं वेळेवर घ्या. रोहन लक्ष ठेवा, विसरतात ते त्यांच्या गोळ्या घ्यायला. त्यांना ओरड आणि गोळ्या घ्यायला लाव. आणि तुम्हाला आठवण आली माझी ना, मला फोन करा लगेच. करणारच. अगं तुझ्याशिवाय करमणार आहे का मला?